उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. कशा प्रकारे या पूर्ण मुलाखती होतील आणि काय निकषांवर तिकिटांचं वाटप? नाही, आज काँग्रेसला प्रचंड रिस्पॉन्स आहे. जवळपास 200च्या वर उमेदवारांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि निकष तर पक्षाशी पक्षाचा कार्यकर्ता आणि त्याबरोबरच त्यांनी थोडासा आम्हाला सामाजिक परिस्थिती आणि निवडून येणे निकष हा पहिले राहीलच, कारण आम्ही ज्या परिस्थितीतून काम करतो आहोत. पण मला असं वाटतं की यापेक्षा मेरिटवर निवडणूक उमेदवार निवडणं आणि त्याची सामाजिक बांधिलकी समाजाप्रती किती आहे, त्याचा राजकीय अनुभव काय आहे आणि विशेष करून युवा लोकांना अधिकाधिक प्राधान्य दिलं पाहिजे की काँग्रेसच्या पुढच्या भविष्यातील पिढीला एक नव्या दिशेनं किंवा नवे पुढे नेण्यासाठी मला ते अत्यंत आमची महत्त्वाची भूमिका असणार आहे की नवं नेतृत्व उभं या महानगरपालिकेतून उभं झालं पाहिजे, नेतृत्व आलं पाहिजे पुढे. अशा प्रकारच्या तरुणांना सुद्धा अधिकाधिक संधी दिली पाहिजे, ही त्यामागची आमची भूमिका आहे. भाऊ, काँग्रेसनं एक मोठा दणका दिला आहे, मात्र भाजपमध्ये खूप फाटाफूट होऊन राहिलेली आहे वेगवेगळ्या, आणि त्याच्यामध्ये मुनगंटीवार म्हणाले मंत्रीपद नाही मिळालं. आभार आहेत सुधीर भाऊंचे. तसं काही पक्षाने फार काही मला म्हणजे दिलं असं म्हणत नाही, पण जे काही आहे ते आपण जे मिळतं ते पक्षाच्या भरोश्यावरच आपल्याला मिळत असतं. मी विरोधी पक्षनेता झालो, कालावधी कमी होता, पण ठीक आहे, पक्षाने मला संधी दिली. आज विधिमंडळाचा नेता म्हणून दिली आणि मी मंत्री म्हणून फार काही काळ राहिलेलो नाही. फक्त 1-2 वर्ष ते ओबीसी खात्याचा मंत्री होतो आणि 8-9 मध्ये 2 वर्ष मी राज्यमंत्री म्हणून काम केलं. पण एक आहे की आपण जिथे काम करतो त्याला समर्पित भावना आपली असली पाहिजे. परंतु नेतृत्व, कोणताही काम नेतृत्वाला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची एकूण काम करण्याची पद्धत आणि त्यांचा एकूण अनुभव हा सुद्धा लक्षात घेऊन तो मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, कुठल्याही पक्षात असो. पण हे आम्हाला मिळतोय, या पक्षात मला तो मिळाला आहे आणि त्यामुळं मी काम करताना माझी हिंमत वाढली, मला काम करण्याची स्फूर्ती आली, मी पुन्हा अग्रेसिव्हली काम करू शकलो. हे मला पक्षाने दिलेल्या जबाबदारीमुळे झालं असं माझं मत आहे. किंवा मला पक्षाने फार काही मी काळ मंत्री पदावर राहिलो किंवा हे राहिलो तर असं काही झालेलं नाही. पण जे दिलं त्या संधीचं सोनं करायचं आणि पक्षाला मोठा करायचं, ही भूमिका. पण एक सगळ्या पक्षांनी पाहिलं पाहिजे की जे लोक प्रदीर्घ अनुभव आहे, अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्या लोकांचा मान सन्मान आणि त्यांना थोडंसं महत्व त्या पक्षाने तिथे दिलं पाहिजे. या सुधीर भाऊंच्या भूमिकेशी मी सहमत. राज्यभर दौरे करणार असं म्हणत आहे मुनगंटीवार या विरोधामध्ये, की अशा पद्धतीने समजा मूळ भाजपमधल्या लोकांना डावललं जात असेल. आता दरवाजे, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आमचा दरवाजा कधीच, पक्षाचा दरवाजे कधीच बंद असता कामा नये. फक्त कोण येतात हे पाहून घेतलं पाहिजे. तर मला वाटतं की त्याच्या निकषाच्या भारतीय जनता पक्षाच्या दरवाजावर एक पाठी लावली पाहिजे. ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाच केवळ पक्ष प्रवेश मिळेल, एवढी जर पाठी लावली तर दरवाजा सताळ उघड ठेवायला काही मला वाटतं की उघडं ठेवावं लागेल किंवा उघडं राहील आणि त्यातून पक्षाला मजबूती मिळेल. भाऊ, सुधीर भाऊंनी म्हटलं आहे की सरसंघ चालकांच्या कार्यक्रमाला त्यांच्याच पक्षातील एका नेत्यांनी विरोध. आता संघाचं महत्व कमी होत आहे असा याचा अर्थ होतो. आणि राहिला आहे आता मला वाटतं की आजच काहीतरी आजची नाही उद्याला कॅन्सर हॉस्पिटलसाठी आज येत आहेत. आता आम्हाला सरकारी पैसा, सरकारी निधी आणि सरसंघ चालक उद्घाटन करत आहेत. ठीक आहे, त्यामध्ये मी त्या चांगल्या भावनेमध्ये मी राजकारण करत नाही. मला काही त्यावर फार काही पडायचं नाही. ते कोणी भूमिपूजन आणि उद्घाटन केलं तर त्यामुळं काही ते काही फार
मत होतं असं नाही. पण पक्षा आता एकूणच पाहिलं तर संघाला मला वाटतं की दिल्लीश्वर सत्ताधीश हे अजिबात मोजत नाहीत आणि त्याचीच लागण महाराष्ट्रातील काही नेत्यांना होताना दिसते आहे. तर बरं आहे, म्हणजे आनंद आहे की मूळ विसरून त्याला सुधीर भाऊंच्या मुखातून आलं ते उद्या आमच्या तोंडातून आलं असतं तर त्याला वेगळ्या दिशेनं घेऊन गेले असते. पण एकच आहे की संघाचं महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे. भारतीय जनता पक्षातील सत्ताधीश संघाला आता विचारण्याचे झाले आहेत, हे तेवढंच खरं आहे.